तुमचं कोल्हापूर हे अजब शहर आहे असं मला वाटतं. कारण सर्वसाधारणपणे इतर शहरांमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये सभा झाल्यावर सभा गाजते. तुमच्या शहरातली सभा होण्याआधीच गाजायला या देशामध्ये प्रत्येकाला उच्चार स्वातंत्र्याचा हक्क आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे, संघटना स्वातंत्र्य आहे, सभा स्वातंत्र्य आहे. अशा वेळेला महाराष्ट्रातल्या शाहू महाराजांचा वारसा असलेल्या कोल्हापुरात जाऊन आपण सभा कधीतरी घेऊ शकणार नाही आणि त्याला कोणतरी विरोध करेल हे मला फारसं काही होईल असं वाटत नव्हतं. पण ही सभा होण्याआधी 4 दिवस सतत कालपर्यंत आणि आज सकाळपर्यंत मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतोय, आज सकाळपर्यंत माझ्या ईमेलवर ज्या ईमेल येत होत्या, माझ्या फोनवर जे फोन येत होते किंवा SMS येत होते, ते पाहून मला असं वाटतंय की महाराष्ट्रात कुठल्या तरी प्रवृत्तीची अशी इच्छा आहे ही सभा होऊ नये. इथे एम.डी. पाटलांनी बोलू नये, इथे गोविंद पानसरेंनी बोलू नये, इथे निखिल वागळेंनी बोलू नये आणि इथे आपण सगळे एकत्र येऊ नये अशी कोणत्या तरी प्रवृत्तीची इच्छा आहे आणि ही प्रवृत्ती अगदी मोकळी आहे. लक्षात मला हे जे आमदार आहेत त्यांना या सभेच्या द्वारे विचारायचं आहे, तुम्ही माझ्या विवेकवादींच्या सभेला विरोध केला, आमदार म्हणून कोल्हापूरचे सगळे प्रश्न सोडवलेत का? मला त्या आमदारांना असं विचारायचं आहे की माझ्या सभेला विरोध केला म्हणून तुम्हाला उद्या पक्षातून काढून टाकलं तर त्याची तयारी आहे का? कारण तुमच्या पक्षाचे जे आजोबा आहेत ना, त्यांचं नाव प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आहे. वाचत नाही, बाकीच्या पुढच्या गोष्टी, इतिहास वाचत नाही, वर्तमानपत्र वाचत नाही, भविष्य तर सोडूनच द्या, भविष्य वाचत असतील कदाचित. मला या लोकप्रतिनिधींची कीव येते. एका पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी मारलं म्हणून मी त्यांना मवाली म्हटलं म्हणून माझ्या हक्कभंग केलाय. विवेकवाद्यांच्या सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या लोकप्रतिनिधींना मवाली नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हे जे कोणी आमदार आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, 35 वर्षाची पत्रकारिता झाली की या देशामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि तो तुम्ही हिरावू शकत नाही कोणत्या तरी आमदाराच्या गुंडगिरीला बळी पडतो. गेल्या वेळेला मी या शहरामध्ये आलो, मला वाटतं 3-4 वर्ष झाली अशीच सभा झाली होती, इथेच या सभागृहात झाली होती. तेव्हा आमच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. तेव्हा कोणतरी इथे SP होते, त्यांचं नाव मी विसरलो होतो, यशस्वी यादव असं त्यांचं नाव होतं. त्यांनी सभेत तसेच अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्या सभेमध्ये मी त्या यशस्वी यादवना सांगितलं होतं, तुम्ही जरा घटना वाचा, पोलिसांनी कुणाला संरक्षण दिलं पाहिजे ते जरा वाचा. या देशामध्ये जे शांततेच्या मार्गाने पुढे जाऊ इच्छितात त्यांना पोलिसांचं संरक्षण मिळालं पाहिजे, तुम्ही गुंडांना संरक्षण देऊ नका. याच आमदारांनी तेव्हाही निदर्शनं केली होती. पानसरे सर तुमच्या लक्षात असेल, तरी सभा झाली होती, आजही सभा झाली. संदेश स्पष्ट आहे त्या आमदारांना की कोल्हापूरची जनता तुमचे हे चाळे खपवून घेणार. मी शहरात आलो उजळ माथ्याने, शहरातून जाईल उजळ माथ्याने, पोलीस बंदोबस्ताशिवाय, हे लक्षात. परवा नाही, तुम्ही ज्या दाभोळकरांना 4 गोळ्या मारल्या त्यातल्या 2 गोळ्या फुकट गेल्या, 2 गोळ्या भेड्यासारख्या मागून मारल्या म्हणून त्यांच्या डोक्यात गेल्या. इतकी भ्याड प्रवृत्ती ही आहे की समोरून सुद्धा शत्रूवर हल्ला करत नाही. आणि तुमचा हिंसेवर विश्वास आहे ना, मग समोरासमोर लढा. दाभोळकरांसारख्या सभ्य माणसाच्या त्याला मागून सकाळी फिरायला झालेला असताना निशस्त्र असताना गोळ्या घालणं, या इतकी जनावराची पाशवी वृत्ती हा शब्द मी वापरू इच्छित नाही. कारण त्या जनावरांचा मी का अपमान करू? ही विकृती आहे, ही या समाजातली विकृती आहे. मी आज इथे एवढंच सांगायला आलेलो आहे आणि पत्रकार म्हणून आणि भारतीय नागरिक म्हणून सांगायला आलो. नथुरामाने गांधीजींचा खून केला, त्याचा विचार संपला नाही. मुंबईमध्ये 1969 साली कॉम्रेड कृष्णा देसाईंचा सुद्धा असाच खून करण्यात आला, त्यांचा विचार संपला नाही. आमचा मित्र तळेगावला सतीश शेट्टी, त्याची सुद्धा अशीच हत्या करण्यात आली. RTI कार्यकर्त्यांचं आंदोलन संपलं नाही.
हिंदू या शब्दाची व्याख्या विनोबाजींनी काय केली आहे तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा, तुमच्यापैकी अनेकांनी वाचली असेल. विनोबाजींची व्याख्या अत्यंत साधी आहे हिंदू या शब्दाची. ते म्हणतात हिंसेने ज्याला दुःख होतं तो हिंदू. साधी व्याख्या, विनोबाजींची भाषा आपल्याला माहिती आहे, साधी सरळ भाषा. ते असं म्हणतात हिंसेने ज्याला दुःख होतं तो हिंदू. मग दाभोळकरांना मारणारे हिंदू आहेत असं कसं आम्ही मानावं? गुजरातचे दंगली घडवणारे हिंदू आहेत असं मी कसं मानू? मुझफ्फरनगरला हैदोस घालणारे हे धर्मवादी आहेत असं मी कसं म्हणू? किंवा नथुराम हा हिंदू होता हेही मानायला माझं मन तयार नाही. हे सगळे खुनी आहेत, हे सगळे विकृत आहेत आणि यांची जागा तुरुंगात आहे आणि खून करत असतील तर पाठावर तयार